नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 75वा वाढदिवस. देश विदेशातील अनेक मान्यवरांकडून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून वृत्तपत्रात पानभर जाहिराती. सामना वगळता सर्व प्रमुख वृत्तपत्रात जाहिराती. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. खासदार सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यात आजपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार. हिंगोली जिल्ह्यात 50 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप होणार. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आयुष कोमकर प्रकरणातील सूत्रधार कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण. कृष्णा आंदेकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी. तिकिटासाठी मला दिल्लीला जावं लागत नाही. कुणाला तिकीट द्यायचं हे माझ्या हातात. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. आरक्षणात मागे पुढे झालं. दसऱ्यानंतर वेगळ्या पद्धतीनं आंदोलन. मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा. मराठ्यांपासून बंजाऱ्यांपर्यंत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. खोट्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र घेणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करा. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांचे आदेश. पुण्यातील रस्त्यांवर धावल्या डबल डेकर बस. 85 प्रवासी संख्या असणाऱ्या डबल डेकर बसची यशस्वी चाचणी. पुढील 8 ते 15 दिवस चालणार बसची चाचणी. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.